नमस्कार, मी संतोष मोरे. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला आज सुरुवात झालेली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटप अद्यापही पूर्ण झालं नसलं तरी भाजपच्या वतीने 20 उमेदवारांची यादी महाराष्ट्रातील यापूर्वीच डिक्लेअर केलेली आहे. मात्र अशातच आता महायुतीमध्ये नवीन पक्ष मनसेचं देखील आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीमधील जो घटक पक्ष म्हणून जो सामील होणार होता वंचित बहुजन आघाडी, मात्र हा आता महाविकास आघाडी व्यतिरिक्त लढण्याची चिन्ह स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून काँग्रेसला 7 जागेवर पाठिंबा देण्याचे देखील म्हटलेलं आहे. अशामुळं प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेल्या ह्या लेटर बॉम्बमुळं कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यातच यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे. प्रामुख्याने ही जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव ठाकरे यांनी देखील मागितलेली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. विशेषतः या जागेवर नुकतंच काही दिवसापूर्वी चंद्रहिर पाटील जे महाराष्ट्र डबल केसरी आहे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यावेळेस त्यांची उमेदवारी सांगलीची जवळपास निश्चित मानली जात होती. त्यानंतर आता उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणी बहुतेक त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अशातच सांगली हा जो लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यापासून ज्यावेळेस लोकसभा निवडणूक 1952मध्ये ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्यावेळेसपासून काँग्रेस हा सांगली बालेकिल्ला काँग्रेसचा राहिलेला आहे. सलग 17 वेळा या मतदारसंघात लोकसभेवरून काँग्रेसचा उमेदवार निवडून गेलेला आहे. मात्र 2014मध्ये मोदी लाटेमध्ये प्रथम हा जो काँग्रेसचा गड होता हा ढासळला होता. त्यानंतर 2019मध्ये ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आली होती आणि त्या ठिकाणी पराभूत होऊन भाजपचाच उमेदवार निवडून आला होता. मात्र ह्या 2024ची जी लोकसभा निवडणूक आता सुरू आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जी ही जागा आहे ही काँग्रेसला मिळावी अशी तेथील जे कार्यकर्ते आहे यांची मागणी आहे. प्रामुख्याने त्या सांगली जिल्ह्यामधले जे महत्त्वाचे जे नेते आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांची सातत्याने मागणी आहे की हा मतदारसंघ आपल्यालाच राहावा. त्या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवाराचे देखील नाव सुरू आहे. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांची देखील नावाची चर्चा सुरू आहे. आणि या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा कुठल्याही प्रकारचं बालेकिल्ला आणि नसल्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका स्थानिक कार्यकर्ते आणि विश्वजित कदम यांनी घेतलेली आहे. या संदर्भात आताच भारत जोडो न्याय यात्रेच्या संदर्भात राहुल गांधी मुंबईत आले होते. त्यावेळी देखील विश्वजित कदम आणि स्थानिक आमदारांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती आणि हा मतदारसंघ काँग्रेसलाच राहावा अशी मागणी केली होती. आणि त्यातून असं पण सांगण्यात आलं होतं जर अगर ही जागा सोडण्यात येत नसेल तर सांगलीतून मैत्रीपूर्ण लढत म्हणून ह्या सांगलीमध्ये काँग्रेसने देखील उमेदवार द्यावा अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सांगली ह्या जागेवरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळं परंतु असं की ज्याप्रमाणे 2019मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार होतं त्यावेळेस ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि 10 जनपद म्हणजे सोनिया गांधी यांचं जे निवासस्थान आहे दिल्लीतलं ह्यांच्यामधले जे संबंध हे मोठ्या प्रमाणात सुधारलेले आहे. कारण की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येणार होतं त्यापूर्वी ज्या प्रकारे जसं आपण पाहिलं होतं की अजित पवार यांना जाऊन पहाटाचे शपथविधी घेतला होता आणि त्यानंतर कुठेतरी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट उठून नवीन सरकार आलं होतं त्यावेळेस ज्या प्रकारे खेळी ही शरद पवारांचीच असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर जे एक विश्वास
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दाखवला होता आणि काँग्रेस जे सातत्याने उद्धव ठाकरे यांना जो विश्वास आणि विशेषतः या सर्व प्रकरणामध्ये काँग्रेस एक प्रकारे उद्धव ठाकरेंवर जसे भरोसा करत होतो, त्यामुळेच कुठेतरी जे संबंध आहे हे सोनिया गांधी राहुल गांधी असो यांच्याशी उद्धव ठाकरे यांचे मोठ्या प्रमाणात चांगले आहे। त्याच आधारे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देण्यात आलेल्या आहे। ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामध्ये 22 जागा उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेल्या आहेत, तर 16 जागेवर काँग्रेस लढणार आहे, तर 10 जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे लढणार आहे। त्यामुळे कुठेतरी जे वर्चस्व आहे हे उद्धव ठाकरे यांचंच महाविकास आघाडीमध्ये दिसत आहे। आणि विशेषतः ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी भावनिक आणि त्यांच्या संदर्भात जो एक आदर लोकांमध्ये आहे हा कॅप्चर करून हा मतामध्ये कसा परिवर्तन करण्यात यावं ह्या दृष्टिकोनातून देखील महाविकास आघाडीच्या वतीने आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या वतीने नेतृत्व म्हणून एक उद्धव ठाकरे यांच्याकडेच दिलेलं आहे। त्यामुळं साधारणतः जरी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने जी मागणी चालू आहे की सांगली मतदारसंघ देण्यात यावा, असं असलं तरी मात्र जवळपास हा मतदारसंघ जर झालंच तर शिवसेनाच राहण्याची शक्यता अधिक वाटत आहे, कारण की उद्धव ठाकरे उद्याला सांगली दौऱ्यावर असल्याने उद्या चंद्रकांत अहिर पाटील यांची घोषणा देखील त्या ठिकाणी होऊ शकते। कारण की मतदारसंघात जे मतदारसंघ बोलणीमध्ये जरी फॉर्म्युला फायनल झाला नसला तरी मतदारसंघ जाहीर झाले नसले तरी जे मतदारसंघ आपल्याकडे येणार आहे त्या मतदारसंघात जर उद्धव ठाकरेंची सभा किंवा काही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार जाहीर करतात। मुंबईतील 2 मतदारसंघात यापूर्वी देखील आपण असंच पाहिलेलं आहे की दक्षिण मुंबई असो किंवा उत्तर मुंबई असो या ठिकाणी उमेदवार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते। मात्र ही जी सांगलीची जी जागेचा जो वाद आहे हा कुठेतरी महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।